सध्या पुतळ्याची अवस्था सुशोभित करण्यासाठी जर खांद्याला गेला तर त्याची इजा त्या फाउंडेशनला बसू शकते। म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की पहिले आम्ही फाउंडेशनचं काम करून पुतळा पहिले व्यवस्थित करून घेतो आणि त्यानंतर बाकीचं लॉन असेल जी काय सुविधा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करून द्यायची आहे शिवजयंतीनंतर, आणि ते आम्ही शिवजयंतीच्या अगोदर द्या म्हणलं तर ते काय म्हणजे सुशोभितकरण करणारे शिवजयंतीच्या अगोदर होणार नाही, कारण आतून फाउंडेशन करणं पहिले महत्त्वाचं आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला दुजोरा दिला आणि कारंजे साहेब असतील, अकोलकर मॅडम असतील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला स्क्रीनवर कसं आजूबाजूचा परिसर आपण करणार आहोत ते दाखवलं। त्यानंतर म्हणलं की उड्डाणपूल जर उद्या झालं तर पुतळ्याचं म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही हे करणार, म्हणजे पुतळ्याचं आणि ते सुद्धा त्यांनी स्क्रीनवर दाखवलं, उड्डाणपूल आणि पुतळा। त्यामुळे आमचं सर्वांचं समाधान झालं।